मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग आपला घरीच आहे. म्हणजे आपण घरातली जी देवपूजा करतो, लक्ष्मीपूजनची जी तयारी करतो, ती थोडक्यात तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एकदम डिटेल्समध्ये व्हिडिओ नाही आहे की पूजा अशी मांडायला पाहिजे, हे करायला पाहिजे, तसं काही नाही आहे. आपल्या घरामध्ये जे आपण दीपावली साजरा करतो, ते तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मी नवीन नवीन व्हिडिओज आणत राहील. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यानंतर सकाळी फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून मार्केटला गेलो होतो. मार्केटमधून हे आपण पूजेसाठी थोडंसं फूल आणि तयार केलेल्या माळा घेऊन आलेलो आहे. तर त्याच्या पण आधी तुम्हाला मी घरातलं देवघर दाखवतो. आणि मम्मीला देवाची खूप आवड आहे. तर ते देवघर कसं सजवते, कशी पूजा करते, म्हणजे सगळं काही झालेलं आहे. तुम्हाला ते फायनल झालेलं जे आहे ते दाखवतो. हे आहे आपलं देवघर आणि या देवघरातली पूर्ण पूजा मम्मी करते. मम्मीला जास्तच आवड आहे देवांची. तर हे होतं आपलं छोटंसं देवघर. मम्मीला देवाची खूप आवड असल्यामुळे पूर्ण मनोभावाने ती देवाची पूजा करते. ॲक्च्युली सकाळी 6 वाजल्यापासून तर सकाळी 11 वाजेपर्यंत हा जो 5 तासाचा जो टाईम आहे, तो तिचा देवासाठी स्पेशली ठेवलेला आहे. आणि या 5 घंट्यामध्ये ती एवढी जबरदस्त पूजा करते ना, तर तुम्ही देवघर बघितल्यामुळे तुम्हाला लक्षात आलंही असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही आहे. तर या ठिकाणी आपण चौरंग आणि पाटा काढून ठेवलेला आहे. याच ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे. हे सोफ्याचे जे चेअर आहेत ते या ठिकाणी असतात. आता पूजा मांडायची म्हणून त्याला इकडे घेतलेलं आहे. ही आहे आपली बाहेरची रूम आणि बाहेर आहे आपलं कंपाऊंड. सकाळी गेलो होतो तर येताना ऊस पण घेऊन आलेलो आहे. 50 रुपयामध्ये 2 ऊस भेटलेले. तर या माळा आता आपल्याला लावायच्या आहेत. बाहेरच्या डोअरला एक लावायचे, गाडीसाठी पण आपण माळ घेऊन आलेलो आहे. स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. त्या दिवाळी असल्यामुळे पूर्णचा स्वयंपाक बनतोय आज. आपल्या घराचा एंट्रन्स फोर व्हीलर आपल्या इथं लागते, त्याच्या समोरून इथं टू व्हीलर लागते. आणि हा आहे मधला एंट्रन्स. घराला आपण लाइटिंग टाकलेली आहे. हे आहे आपलं छोटंसं घर आणि हे आहे घराचं डेकोरेशन. तर फुलाची माळ आता लावून झालेली आहे. दुपारचे 1:45 वाजलेले आहेत आणि इतका राडा झालेला आहे ना आज घरामध्ये. आवाज आलाच असणार तुम्हाला. राडा खूप झालेला आहे कारण एक तर पूजेची तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये आज आपल्या इथे संभाजीनगरमध्ये 8 दिवसातून एकदा पाणी येतं. तर ते आज पाण्याचा पण दिवस आहे. पाणी सुद्धा आलेलं आहे. इकडे मम्मी वगैरे भरणंही चालू आहे. इकडे माझं पूजेची तयारी पण चालू आहे. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, काही अडचणी. तर जसं आपल्याला शक्य होतं तसं आपण पूजेची तयारी करतोय. मग तुम्ही कुठेही जाऊ नका. मी थोड्या वेळात जेवण करून येतो. 15 minutes later. 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण परत आलेलो आहोत. आपलं जेवणही झालेलं आहे आणि थोडंसं आपलं पूजेचं सेटअपही चालू झालेलं आहे. तर आपण इथे हे चौरंग आणि पाटात ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपलं पूजेचं सेटअप आहे आणि वरती इथे जी दोरी आपण लावलेली आहे, त्या दोरीमध्ये आपल्याला ऊस लावायचं इथे. तर ऊसाला कसं आहे, परफेक्ट बेस भेटला पाहिजे, त्याच्यामुळे आपण ते दोरी लावलेली आहे. सुरुवात झालेली आहे पूजेचा सेटअपचा. हे आपला
बेस आहे, याच्यावरून बाकीचं डेकोरेशन येणार आहे. पण अशा टाईप मध्ये आपण इथे पूजा मांडत असतो. तर इथे ऊस लावून टाकू, ज्याच्यासाठी आपण ती दोरी बांधली होती. ते एवढं झाल्याच्या नंतर आपण जे सकाळी फुलं घेऊन आलो होतो मार्केटमधून, त्याच्या आता आपल्याला बारीक बारीक पाकळ्या करायच्या आहे आणि त्या पाकळ्याचं इथे डेकोरेशन आपल्याला करायचं आहे. तर या पोटलीमधून आता सोन्याच्या गोष्टी निघतायत. कुबेर कुबेर भंडारी से लाए थे आपण ये पोटली. कुबेर भंडारीमध्ये हे अशी पोटली देतात. त्याची चावी आणि एक आतमध्ये तिजोरी असते. तर ती प्रत्येक दिवाळीला पूजेच्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करायची असते. आणि तीच पोटली मग आपलं जे काही घरातली तिजोरी असते त्या ठिकाणी ठेवायची. ह्या अशा पोटल्या जर सगळेजण तिजोरीमध्ये घेऊन ठेवायला लागलं तर सगळ्यांच्या घरात पैसाच पैसा होईल. काय नसतं तसं, कष्ट करा आणि मग कमवा. बस. इथं आपले छोटे भाऊसाहेब आलेले आहेत. त्यांचं आज ऑफिस चालू आहे, वर्क फ्रॉम होम. आता झालेलं आहे म्हणून थोडेसे आलेले आहेत त्यांनी. काय हाल हवाल चालली म्हणून बघतो म्हणे. मस्तपैकी या ठिकाणी आता लाईट गेलेली आहे. तर या ठिकाणी पसारा पडलेला आहे मस्तपैकी. आणि हे आपल्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत. ह्या पाकळ्या आपल्याला या ठिकाणी टाकायच्या आहेत. इथे पूर्ण डेकोरेशन करायचे. पूजेचं सामान पण इथं आणून ठेवलेलं आहे. जसं म्हणलं होतं तुम्हाला मी आधीच की पाण्याचे दिवस आहे आणि पाणी आणायला येतं. पाणी आल्याच्या नंतर आपल्याकडे सगळं असते, साफसफाई असते. तर एकंदरीत अशा पद्धतीचा आपल्या इथे पसारा असतो. आणि 3च मिनिटाच्या अंतरानंतर आपल्या इथे लाईट आलेली आहे आणि पुन्हा आपल्या इथे आपलं झगमग दिसायला लागलेलं आहे. मला असं वाटतंय की आता पूर्ण फायनल झाल्याच्या नंतरच आपण भेटायला पाहिजे. A few moments later. तर 2 तासाच्या परिश्रमानंतर आपली पूजेची तयारी पूर्ण झालेली आहे. पूजेचा आपला सेटअपही लागलेला आहे. या ठिकाणी आपला स्वयंपाक पण चालू झालेला आहे. पुरणाच्या पोळ्या इथे गरम गरम पोळ्या बनतायत आणि या बाकीच्या गोष्टी बनवून तयार आहेत. हे आहे आपलं फराळाचं ताट. आणि कुठे घेऊन चालली आहे? अच्छा, देवापुढे. हा आहे आपल्या घराच्या बाहेरचा नजारा आणि कम्प्लिटली पाऊस इथे या ठिकाणी चालू झालेला आहे. फटाके वाजवण्याची जी मजा आहे दिवाळीच्या टाइमला ती पूर्ण मूड ऑफ झालेला आहे पाऊस पडत असल्यामुळे. आपली पूजेची तयारी झालेली आहे. आता पूजा केल्याच्या नंतर आपल्याला फटाके उडवायचे आहेत. पण पाऊस असल्यामुळे आता सध्या तरी थेंब थेंब पाऊस चालू आहे. पण त्या टायमाला अजून किती पाऊस असणार आहे माहित नाहीये. पाऊस नसेल तर आपण बाहेर जाऊन फटाके उडवणार आहेत. तर अशा प्रकारे आपली पूजेची तयारी झालेली आहे. हा पूर्ण सेटअप करण्यासाठी अख्खा दिवस गेलेला आहे. त्याच्यामध्ये दुपारचं पाणी पण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाऊसही पडलेला आहे. तर या सगळ्या गोंधळामध्ये आपली अशी पूजा सेटअप झालेलं आहे. आजची पूजा आपली माझा भाऊ आणि त्याची वाईफ दोघं सोबत बसून करणार आहेत. पर्यंत इथले दिवे आपण आता पेटवून बाहेर लावूयात. Fifteen minutes later. ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय, ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. हातात पाणी घे, हळद कुंकू अक्षदान एक फुल टाक. मम आत्मनम
श्रुती समृती फल प्राप्ती पूजा करियेसे. शंखाची नुसता हळद कुंकू आहे या शंखाला. कळसावर पाणी शिपडते. ओम प्राणायाम सह अपमायन सह व्यायाम सह उदयनम सह ब्राह्मणायम सह नैवेद्यम समर्पयामी. पाणी लावून थोडस अलीकडे घेते. पाणी फिरव खाली मान. सर्वांगी सुंदर उदिते निराज. कंठी जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मन कामना पूर्ण. जय देव जय दीपावलीची महालक्ष्मीची पूजा झालेली आहे. तर आपण बाहेर गाडीची वगैरे पूजा करू. त्यानंतर मग ब्लास्ट करू. पाऊस पडून गेला त्यामुळे सगळीकडे ओलं झालं. त्यामुळे आपल्याला गाडी साफ करावी लागते आधी. Minutes later. मधू लावा. वा 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 वा. लाईट आलेली आहे मध्येच. आपली दिवाळी साजरी झालेली आहे आणि आपलं लक्ष्मीपूजनही झालेलं आहे. आता हा ब्लॉग संपण्याची वेळ आलेली आहे. ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत